मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारकडे केलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. तरी देखील मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू राहणार असे म्हटले आहे. त्यावर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना सवाल केला आहे. तुमच्या मनासारखे घडले मग उपोषण कशाला, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी. दरम्यान राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की 2014 साली मी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला नव्हता. त्यांच्यासारखा व्यक्ती पंतप्रधानपदावर असावा अशी फक्त इच्छा व्यक्त केली होती. यावेळी तसा काही विचार केलेला नाही. पंतप्रधानपदी कोण असावा याची चाचपणी सुरू आहे. माझी चाचपणी झाली की सांगेन. देशात सुरू असलेले अशा प्रकारचे राजकारण भविष्यात भाजपला देखील परवडणार नाही. कारण सत्तेचा आम्रपट्टा कोणीही घेऊन आलेले नाही. उद्या सत्ता गेली तर काय होईल याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करायला पाहिजे. इंदिरा गांधींचा दाखला देत तुम्ही हे असे किती दिवस करणार, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यात आणि देशात विरोधी पक्षांच्या नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणा ईडीकडून जोरदार कारवाई सुरू आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री यांना देखील ईडीने समन्स बजावले आहे. राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी ईडी चौकशी सुरू आहे. ईडीच्या या कारवाईवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे.